मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावं या जनजागृतीसाठी मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा मैदानात उतरणार आहेत। 6 जुलैपासून मराठवाड्याचा दौरा करणार आहेत मनोज जरांगे पाटील आणि त्याच रॅलीची सुरुवात जी आहे ते हिंगोली जिल्ह्यातून होणार आहे आणि या रॅलीची तयारी आता हिंगोलीकरांनी सुरू केलेली आहे। तयारी जी आहे ती आता अंतिम टप्प्यात आलेली आहे। हिंगोली जिल्ह्यामध्ये 6 जुलै रोजीच ही संवाद रॅली पार पडणार आहे। मनोज जरांगे पाटील या रॅलीमध्ये उपस्थित राहणार आहेत। रॅलीतल्या प्रत्येकाच्या कानावर मनोज जरांगे पाटील यांचे विचार जावे, विचार त्यांच्या डोक्यात बसावे यासाठी हिंगोली सकल मराठा समाजाच्या वतीने जे आहे ते जे हिंगोलीतले चौक असतील, गांधी चौक असेल, इंदिरा गांधी चौक असेल, त्याचबरोबर भोंगे लावण्याचं काम सुरू आहे। प्रत्येक पोलवरती प्रत्येक चौकामध्ये हे भोंगे लावले जात आहेत। जवळपास तयारी जी आहे ती हिंगोलीमध्ये अंतिम टप्प्यात आलेली आहे। 6 जुलै रोजी सकाळी मनोज जरांगे पाटील यांचं हिंगोली शहरामध्ये आगमन होईल आणि त्यानंतर या रॅलीला सुरुवात होईल। जवळपास लाखो मराठा समाज जे आहे ते या रॅलीमध्ये सहभागी होणार आहेत। या अगोदरही हिंगोलीमध्ये मनोज जरांगे पाटील यांची जाहीर सभा झाली होती। त्या सभेला जे आहे ते आलोट गर्दी जमली होती। लाखो मराठा बांधव त्या ठिकाणी एकत्र झाले होते। आताही या रॅलीमध्ये लाखो मराठा बांधव एकत्र होणार असल्याची माहिती आपल्याला जे आहे ते मराठा समाजाकडून देण्यात आलेली आहे। कॅमेरामॅन ज्ञानेश्वर वानकडे सह मी रमेश चेंडके, TVN मराठी, हिंगोली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।